म्हणून ज्यांचे आयुष्य सरले त्यास किती औषध दिले तरी उपयोग होत नाही. त्यास एकच आहे, परमामृत सिद्ध पुरुषांच्या तर्फे दिल्या गेलं तर त्याचं मरण हे अमरत्वाला प्राप्त होतं. भगवंता मलाही माहिती आहे की मेलेल्या माणसाला आपण वाचू शकत नाही. अर्जुन म्हणतो औषध दिलं तरी तो वाचणार नाही, पण समर्थ श्री गुरूंच्या छत्रछायेखाली कसं जावं किंवा मरणही अमर होऊन जाईल असंच जावं ही कला तर शिकता येईल ना भगवंता. एथ एकची उपेगा जाये परमामृत. एक युक्ती आहे त्याच्यासाठी की परमामृत श्री गुरूंचं जर घेतलं तर अमर होऊ शकतो. भगवंता हे तर नक्की आहे ना, म्हणजे तुझ्याकडून आम्हाला हे सगळं मिळू शकेल असा अर्थ आहे. तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन नोहे ये बुद्धी एत जिवाळा कृपानिधी कारुण्य तुझे. त्याप्रमाणे मला साम्राज्याचा उपयोग घ्यावयास मिळाला. गजात संपत्ती प्राप्त झाली तरी देखील माझ्या या मोहाने व्यापलेल्या बुद्धीला उत्तेजन मिळणार नाही. तो बुद्धीतील उत्पन्न झालेला मोह धातू नाशांसाठी यावेळी एक कृपानिधी आपल्या करुणेचा जिव्हाळाच उपयोगी पडेल. भगवंता राज्यही मिळेल, इंद्रसुख भोगेल, संपत्ती गजांची मिळेल, हत्ती घोडे सगळं काही मिळतील, पण बुद्धीमध्ये जो आज पाप का पुण्य हे सगळं मी करायलो हे जोपर्यंत माझ्या मनातून ही गोष्ट जात नाही तोपर्यंत भगवंता उपयोगी नाही. आणि याला फक्त तुमचं परमामृत उपयोगी आहे, दुसरा इलाज नाही. तुमचा जिव्हाळा करुणा उपयोगी पडेल, त्याशिवाय काही उपयोगी होणार नाही. म्हणजे असं म्हणतो मी ऐकेल ऐकेल भगवंता ऐकेल, मारील, राज्य भोगेल, पण माझ्या मनातलं नाही जाणार ना. म्हणजे मी करणारच नाही तुम्हाला पटवून दिल्याशिवाय असा बोललेलं नाही आहे अर्जुन. असं बोललेलं नाही, किती चालाखीनं बोललेलं आहे. होय मला राज्यही मिळेल, सगळं काही मिळेल, पण मनात खुटखुट राहीलच की भगवंता की मी पाप केलं, हे मी पाप केलं, हे मी पाप केलं. ऐसे अर्जुन तेथे बोलिला तव क्षण एक भ्रांती सांडिला मग पुनरपी व्यापिला उर्मितेने. याप्रमाणे अर्जुन तेथे बोलला. त्यावेळी त्याचा एक क्षण मोह दूर झाला होता, परंतु पुन्हा त्याची बुद्धी त्या मोहतरंगाने झाकली गेली. पहा माऊलींचं किती बारीक निरीक्षण आहे. माऊली स्वतः चित्रपट असं पाहतायत आणि अर्जुनाच्या मनातील भाव, चेहऱ्यावरचे भावांकन किती स्पष्ट करतायत. काय सायकोलॉजिस्ट आहेत. आपल्याला तर समोर कोण फसवायला हे कळत नाही. पापा फसून गेलं, मला किती चांगला वाटला, काय बदमाश होता. एका क्षणाकरता मोह दूर झाला, कारण भगवंताला पूर्ण समर्पित झाला. पण पुन्हा बुद्धी झाकळली आणि मोहतरंग पुन्हा उत्पन्न झाले असं म्हटलंय. टिप्पा मोह शोक भय राग द्वेषादी विकारांनी वात दोष वाढतो. पहा 80 प्रकारचे वात आहेत आयुर्वेदाने सांगितलेले, आणि वाताचे तर पेशंट खूप आहेत. गुडघ्या दुखण्यापासून ते संधिवातापर्यंत, गर्दनशी वातापासून ते सगळे कशाने निर्माण होतात. मोह शोक, जी बाई नेहमीच रडते, पोरासाठी असो की नवऱ्यासाठी असो, दागिन्यासाठी असो की साडीसाठी असो, माडीसाठी असो की घोडीसाठी असो, कशाहीसाठी मोह. पोरीची आसक्ती, पोराची आसक्ती, पोरगं गेलं शिकायला गेलं. अरे काळ्या पाड्यात नाही गेलं ना, नाही पण शिकायला गेलं, कसं होईल त्याचं. आता खाल्लं असेल की नाही. जी रडत बसते माता ती वात रोगाने ग्रसित असते.
शोक, भय, नेहमी भीती वाटते कशाची. बाहेर जाताना शेवटी एक लहान पोरगच घेऊन जातात. मी अनेकदा पाहतो काही बायांना कोणीच नाही सापडलं, स्वतःच एक लहान टिल्लू घेऊन जातात ते पायी पायी. कोणीतरी बरोबर असावं, आता ते काय करणार आहे. भीती, एकटी कशी जाऊ, मग कोणतरी असावं बरोबर. मग हातभराचं पिल्लूच आपलं बरोबर. इतक्या भीतात. भीती उत्पन्न झाली की वात लहरी उत्पन्न झाल्यामुळे समजा. शोक, भय. आता पहा, वाताच्या पेशंटला आयुर्वेदिक डॉक्टरांनी कसं ट्रीट करावं ते पाहून घ्या जरा. एखादा औषधाने फरक नाही पडत तर समजायचं काय निर्माण व्हायला. आता मग आपलं चर्वंतर पण याच्यात बसतं. खूप खाल्लं तर काय होतं, आपण मरतो की काय. भीती नाही का निर्माण होत सांगा. अजून क्रोधही निर्माण होतो, दुःखही निर्माण होतो. दुःखही शेवटी वातच निर्माण करतो. शेवटी या भावना लहरी कशात कशात कन्वर्ट होतातच. पण काय म्हटलंय, बापासाहेब आयुर्वेदिक डॉक्टर होते. मोह, शोक, भय, राग, क्रोध आला थरथर थरथर कापायला लागतो माणूस. सायकॉलॉजी वाचून पहा. सायकॉलॉजीमध्ये राग आल्यानंतर काय काय होतं याचे वर्णन फार सुंदर आहे. आपल्याला राग आला म्हणजे पहा, माणसं अशा अशा लट 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 कापायला लागतात. आणि मग कोणी धरतं, सोड 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 म्हणतो. सोड काय, ते हात हालत राहत होतो. हात हालतो, सगळं हालतं, थरथर थरथर कापायला लागतो. आणि जास्त रागीट माणसाला जास्त भीती असते बरं का. फार बहादर असतो असं समजू नका. ज्याला जितका राग जास्त तितके भीतीवान असतात. फार भीतात रागीट माणसं. रागीट माणसाला आणि म्हणून बीपी यांचा वाढतो. ह्या लहरीचे बीपी वाढणं, वात रोग वाढणं, वाताचे प्रकार. डोक्यात राग गेला म्हणतात, त्याचं डोकं भन 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 करायला लागतं. म्हणजे डोक्यात राग गेला म्हणजे वात दुष्ट होतो. म्हणून आपल्या लोकांना तर असं होऊच नाही. आणि आपल्याला पाहून दुसऱ्याला होऊ नये. नाही तर आपल्याला पाहिलं की राग यायलाय कोणाला, आपल्याला पाहिलं की क्रोध यायलाय, आपल्याला पाहिलं की मोह यायलाय, नको. द्वेषादी विकारांनी वात दोष वाढतो. दोषाच्या विकारांनी वात द्वेष केला तरी वात विकार वाढतो. त्यामुळे रक्तात खवळ वाढून संबंधी दोष सर्व रक्त संस्थेत पसरतात. उकळलं जातं रक्त, उकळतं एक प्रकारे रक्त. खवळ निर्माण होते. जशा सुनामी लाटा त्या समुद्रात निर्माण होतात, तशा आपल्या रक्तामध्ये अशा लाटा निर्माण होतात. मग त्या हार्ट अटॅककडे नेतात, बीपीकडे नेतात, डोक्याकडे ब्रेन हॅमरेजपर्यंत नेतात, सगळ्या रीतीने नेतात सुनामी लाटा, लहरी. त्यामुळे रक्तात खवळ वाढून संबंधी दोष सर्व रक्त संस्थेत पसरतात व तसलाच मोहादी विकारी प्रवाह मनबुद्धीतून वेगाने धावत असतो. आणि मोह जरी झालं तरी या लाटा वाहतात, खवळ उत्पन्न होते. आता क्रोध आला तर डोळे लाल होतात की नाही, रडले तरी डोळे लाल होतात. पहा, हे सगळे फिजिओलॉजिकल परिणाम आहेत. विकारी प्रवाह मनबुद्धीतून वेगाने धावत, त्यामुळे मन देखील विकारी होऊन जातं. आणि प्रवास तसे असतात. ते मोहाच्या लहरी, द्वेषाच्या लहरी या सगळ्या वेगाने वाहत असतात. त्यामुळे भ्रमिष्टपणा स्पष्ट दिसू लागतो. म्हणून खून ज्यावेळेस होतं ना, ॲट ए सडन होतं. सडन प्रोव्होकेशन कायद्यामध्ये म्हटलंय. एकदम राग आला, स्टॅब मारून टाकलं. त्यामुळे भ्रमिष्टपणा स्पष्ट दिसू लागतो. शारीरिक व मानसिक असे दोन प्रकार विकाराचे आहेत. ते परस्परावलंबी आहेत.
शारीरिक विकार झाले तर मानसिकता खराब होते आणि मानसिक विकार बळाले तर शारीरिक विकार खराब होतात. मन आणि शरीर दोन नाहीत. शरीराचा सूक्ष्म भाग मन आहे आणि मनाचा जड भाग शरीर आहे. एक पदर मन आहे, दुसरा पदर शरीर आहे. काही फरक नाही. कोणतंही एक बिघडलं तरी आपण गेलोत कामातून.